नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता आता तुम्ही घर बसल्या देखील अर्ज सादर करू शकता। त्याचं ॲप गव्हर्नमेंटतर्फे लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि हे ॲप तुम्हाला जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला जायचे आहे प्ले स्टोअरवरती आणि तिथे गेल्यानंतर नारी शक्ती दूत असे टाईप करायचे आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचं जे स्क्रीनवर ॲप दिसत आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन नावाचं बटन दिसेल आणि वर तुम्हाला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे। तर जो बॉक्स तुम्हाला दिसत आहे तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉगिन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP एंटर करून लॉगिन बटनवर क्लिक करायचं आहे आणि हे ॲप तुमचं ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे एक मेसेज पाहायला मिळेल, तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे आणि तुमचे प्रोफाईल इथे अपडेट करा आणि खाली ब्लू कलरमध्ये ऑप्शन दिसेल आपली माहिती भरण्यासाठी, इथे क्लिक करा। तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुमची जे बेसिक माहिती आहे ते भरायचे आहे, जसे की अर्जदाराचे पूर्ण नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स दिलेले आहे की तुम्ही गृहिणी आहात, अदर वर्कर्स आहात, अंगणवाडी सेविका आहात किंवा बरेचसे ऑप्शन आहेत। तर तुम्हाला इथे गृहिणी सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट करा या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर हे हमीपत्र पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाहू शकता हमीपत्र PDF डाउनलोड अशा प्रकारचं ऑप्शन दिसत आहे। तर यावर क्लिक करून देखील तुम्ही हमीपत्र जे आहे ते मिळवू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला जायचं आहे होम टॅबवर, नारी शक्ती दूत अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, यावर गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचं टॅब दिसत आहे, तर यावर तुम्हाला करायचं आहे क्लिक। त्यानंतर अशा प्रकारचा जो फॉर्म आहे तो ओपन होईल। इथे तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे। इथे तुम्हाला पती, जर वडील असेल तर वडील किंवा पती असेल तर पती सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर पतीचे पूर्ण नाव। त्यानंतर तुम्हाला इथे जन्मदिनांक टाकायचे आहे, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर जन्म ठिकाण, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका, पिनकोड आणि इथे तुमचा जो मोबाईल नंबर सुरू आहे तो टाकायचा आहे, जेणेकरून कुठलीही जे अपडेट आहे ते तुमच्या याच मोबाईल नंबरवर येईल। त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। तुम्ही जेव्हा आधार कार्ड क्रमांक टाकाल तो तुम्ही व्यवस्थितरित्या न चुकवता टाका, कारण मित्रांनो जेव्हा जे पैसे तुम्हाला येणार आहे ते DBT मार्फत येणार आहे आणि ज्या अकाउंटला तुमचे आधार कार्ड लिंक आहे त्याच अकाउंटला हे पैसे येणार आहेत। तर आधार कार्ड नंबर हा तुम्ही व्यवस्थित इथे टाका। त्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे वैवाहिक स्थिती। तर इथे वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही अविवाहित आहात, विवाहित आहात, विधवा, परित्यक्ता, निराधार किंवा घटस्फोटित आहात ते तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे पूर्ण नाव इथे विचारलेले आहे, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय झाला आहे का, जर हो असेल तर हो करायचं आणि जर ते महाराष्ट्राचेच रहिवासी असेल तर तिथे नाही करायचं। त्यानंतर इथे बँकेचे संपूर्ण नाव, बँक खातेधारकाचे क्रमांक आणि इथे बँकेचा IFSC कोड पूर्ण नीट व्यवस्थितपणे तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही। इथे दोन ऑप्शन आहे, हो किंवा नाही। इथे तुम्हाला हो करायचं आहे आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुमच्या बँकमध्ये जाऊन लिंक करायचा आहे, जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर। एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथे करायचे आहे आता डॉक्युमेंट अपलोड। तर मित्रांनो हा जो संपूर्ण फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला भरायचा आहे आणि इथे एक ऑप्शन आपलं राहिलेलं होतं, जिथे की इथे लिहिलेलं आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही घेत असाल तर तिथे होय करायचे आहे आणि जर घेत असाल आणि होय केलं तर इथे तुम्हाला किती रक्कम मिळतं ते तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही घेत नसाल तर तिथे सरळ तुम्हाला तिथे नाही करायचं आहे। ही संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला बघा इथे खाली ऑप्शन येत आहे आधार कार्ड, जिथे की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड हे संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली आल्यानंतर ऑप्शन दिसेल खालील सर्व कागदपत्र अपलोड करण्यात यावी। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे आधार कार्ड, तर इथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे।
इथे 2 ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल. जर तुम्हाला तुमच्या कॅमेरा थ्रू काढायचे असेल ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता, किंवा तुमच्या जर मोबाईलमध्ये असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. मी इथे गॅलरीमधून सिलेक्ट करत आहे. त्यानंतर बघा इथे मी आधार कार्ड जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडने तुम्हाला जो फोटो आहे तो एकाच पेजवर असला पाहिजे अशा प्रकारे आधार कार्ड जे आहे ते अपलोड करायचे आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा इथे तुम्ही मतदान कार्ड देखील अपलोड करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सर्व जे इमेजेस आहेत ते 1 MBच्या आतमध्ये तुमचे असायला पाहिजे. तर इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल खाली अर्जदाराचा फोटो. तर अर्जदाराचा जो फोटो आहे तो तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे, कारण की इथे कुठल्याही गॅलरीमधून घेण्याचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार नाही. तर अर्जदाराचा फोटो तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे, कारण की कुठल्याही प्रकारची जी KYC असतात ते लाईव्ह फोटोने होत असतात. त्यामुळे अर्जदाराचा फोटोवर क्लिक केल्यानंतर तो तुमच्यासमोर व्यक्ती असायला पाहिजे आणि त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आणि अर्जदाराचा फोटो काढल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्ट, हमीपत्र, डिस्क्लेमर अशा प्रकारचं तुम्हाला बॉक्स दिसत आहे. तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्वीकारा या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे माहिती जतन करा अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जतन केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही भरलेली संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे ते दिसेल. इथे तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन चेक करू शकता आणि ती जर चुकीची असेल तर त्याला तुम्ही अपडेट देखील करू शकता. आणि तुमची इन्फॉर्मेशन जर करेक्ट असेल तर तुम्ही फॉर्म सबमिट करा या बटनवर क्लिक करून हा फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकता. त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले होते ते सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे. ते करेक्ट आहे की नाही चेक करा. आणि तुम्ही अपलोड केलेले सर्व डॉक्युमेंट जर करेक्ट असेल तर फॉर्म सबमिट करा या बटनवर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकून इथे व्हेरीफाय OTP अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला तो OTP व्हेरीफाईड करायचा आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि तुम्हाला इथे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्याबद्दलचा स्टेटस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा एक नंबर येईल, तो तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्यानंतर इथे आल्यानंतर केलेले अर्ज यावर क्लिक करून तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि स्टेटस इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.